एक सेवक होता राजाच्या दरबारामध्ये, मंदिरामध्ये सेवा करत असताना देवाची पूजा करायचा आणि पूजा झाल्याच्या नंतर जाता जाता साधूची पूजा करायचा. साधूची पूजा करत असताना या बाबा रामकृष्ण साधूची पूजा करत असताना साधूची पूजा झाली की घरी जायचा. काय राजाच्या मनात आलं असेल एक दिवशी, राजाच्या मनात आल्याच्या नंतर राजाने त्याला काढायचा विचार केला. आजपासून इथं राहू नको, जाईत ना. मग विचार केला माईबाप. तो निघाला आणि साधूच्या चरणावर जाऊन पडला. साधू बाबा, काय रे नाराज दिसतोय, काय झालं? ऐका महाराज, मानवी जीवनामध्ये जर आपल्याला एखादं दुःख प्राप्त झालं असेल तर ते दुःख एक तर देवापुढे नाहीतर संतापुढे सांगावं, कोणापुढेही सांगायचं नाही. आणि मग मात्र साधूपाशी गेले. साधू बाबाला सांगितलं, बाबा या राजाने मला काढून टाकलं, पूजेहून निवृत्त केलंय, मला आता माझ्याची पूजा होणार नाही. साधूनं सांगितलं, राजा तुला जर काढून टाकलं असेल ना, मी कशाला राहू इथं, मी कशाला राहू. बाबा खरं माझ्यासोबत येतात. त्या सेवकाला आनंद झाला. साधूनं सांगितलं, अरे साधूचं काय, कुंकडेही साधू जिथे त्या ठिकाणी भक्त तिथं साधू, चल म्हणे त्यासोबत येतो. साधून तो सेवक निघाला. सेवकांनी साधू जात असताना देवानी पाहितलं, ओ साधू बाबा थांबा, कुठं निघाले? देवा जिथं माझे सेवक नाहीत तिथं मी राहून काय करू. देव म्हणला, मग जिथं तुम्ही नाही तिथं मी काय राहू, मला बी चला. देव बी म्हणले, खरंच येताल तुम्ही? साधू म्हणायला लागले, येतात देवा, मग यावाच लागेल म्हणले तुम्ही तिथं. मी निघाले साधू सोबत. देव आता देव निघाल्याच्या नंतर हे राहत्यात होय, लक्ष्मी राहती. लक्ष्मी म्हणली, देवा मला येऊ द्या. यायचं, चला. तिनं कुठंच सोडलं नाही, कोणाच अवतारात सोडलं नाही. निघाली. ती निघाल्यावर राजाची संपत्ती हळूहळू कमी व्हायला लागली. लक्ष्मी मातेचे पाय धरले. माते तू चालली? म्हणे हो, तुला सोडून चालली. आणि तू गेल्यामुळं कसं? सगळ्याची हीच बोंब आहे. कसं नाही भेटल्यावर कसं, अवघड आहे. तू गेल्यावर कसं? त्यानं सांगितलं, राजा मला ठेवा वाटतं ना तुला, मग एक काम कर, जिथं माझे मालक आहेत तिथं मी ये. मालकाला त्या ठिकाणी बोलव. राजा देवाकडे गेला. देवा जाऊ नका. देव म्हणले, मला ठेवायचे का? त्या साधूला बोल. साधूकडे गेला राजा. ओ साधू बाबा राहा ना. साधूनं सांगितलं, मग मला ठेवायचंय का? सेवकाला शेवटी सेवकाला राजाला शरण यावं लागलं. देव करा कैवारी. मग देवाला आपलंस करून वारी करा. कोणती? द्रुपद. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. हां, आता हळूहळू दुसऱ्या चरणाची चाल लक्षात आणून ठेवा. काय सांगू लागलो? कीर्तन जमलं. पहिल्या चरणात काय होतं चालू आपलं? वारी, देव कैवारी करायचं. देव कैवारी करण्याकरता मल्हारीची वारी. मल्ल 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 म्हणजे काय? मल्ल शब्दाचा अर्थ आहे पैलवान. मल्ल शब्दाचा काय? पैलवान अर्थ आहे. आता ते खंडेराय, खंड नावाचं शस्त्र हातामध्ये असल्यामुळं खंडेराय, तर पुढे येणारे अर्थ खंडेराय. पण इथं काय अर्थ आहे? मल्ल. मल्ल म्हणजे काय? पैलवान. जगामध्ये असे काही पैलवान आहेत की ते भक्ती मार्गाला लागलेल्याला सुधरू देत नाही. भक्तीला लागलेलं लागलं की ते मल्ल सुधरू देत नाही. कोण आहे? कामाजी कोतवाल याने नाडीले बहुता. म्हणा ना, कामाजी कोतवाल. बसत नसेल मिळतं बघा, माझा आवाज बसला. नाडीले
कोतवाल याने मान्य स्वरात नाही बसलं की ते मेळ बसत नाही. कामाजी कोतवाल याने नाडीले बहुताशी हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्याशी. ज्ञानोबर आहे पुढे जाऊन बोलली, हे ज्ञान नदीचे भुजंग विषयधरीचे वाघ भजन मार्गीचे माग मारकही. हे लयच भयानक मोठे पैलवान आहेत म्हणे. आणि या पैलवानाला एकच जिंकू शकतंय ज्याने त्या ठिकाणी जगाच्या मालकाचं नामचिंतन धारण केलं. कथा करणाऱ्याला टप्पूतच पाडतंय, कीर्तन करणाऱ्याला मेळच बसू देत नाही, पोत्या वाचणाऱ्याला त्याला तर मेळच बसत नाही. मग महाराज नेमकं कोण याच्या विजय मिळू शकतं? एकच मिळू शकतं ज्याच्या कंठात नाम आहे. हा, नामधारकाच्या जवळ बी येत नाही. म्हणून कालम नाही वर्णन करतात ना की आपलं जीवन नाम चिंतनमय झालं पाहिजे. आणि नाम चिंतनमय जीवन झालं रे झालं की काम आणि क्रोध जवळ येत नाही. काम क्रोधा नाही चाली, काम क्रोधा नाही चाली, क्रोधा नाही चाली, काम क्रोधा नाही चाली, काम क्रोधा नाही चाली, काम क्रोधा नाही चाली. साली भूती झाली क्षमता. कशाने होते? नामचिंताने होते. महाराज मल्हारीची वारी करायची. ऐका, मल्हार मार्तंडाची वारी करायची. ते मल्हार मल्ल म्हणजे नेमकं कोण? ज्याने काम क्रोधांना त्या ठिकाणी परास्त केलेले तो मल्हार मार्तंड. ऐका, तो आहे. पण आता दुसरी एक गोष्ट अशी आहे महाराज, त्याने काम क्रोधा विजय मिळवला म्हणे. हो, काय बोलताय म्हणे? आम्ही ऐकलं एक माळसा आहे आणि एक बानू आहे, दोन दोन बायका आहेत. आता या दोन कोण आहेत माहिती आहे का? आता भगवान मार्तंड्याचा अवतार म्हणजे कोणाचा? भगवान शंकराचा. शंकराला दोन बायका, गंगा आणि गौरी. गंगा गौरी दोन पत्न्या आहेत आणि दोन पत्न्या त्या ठिकाणी या अवतारामध्ये आलेल्या आहेत. गौरीच्या रूपामध्ये माळसा आहे आणि गंगाच्या रूपामध्ये कोण आहे? बाण. ऐका, दोघी जणी आहेत, गंगा आणि गौरी या दोन पत्न्या आहेत. ऐका, पत्न्या किती आहेत याला महत्व नाही, पत्न्या असून आसक्ती नाही याला महत्व. नाहीतरी जनकाला 700 पत्न्या आहेत, तरी एक विदेही महात्मा त्यांच्याकडे गेला बोध घेण्यासाठी. सुखाचार्य म्हणतात त्यांना. 700 पत्न्या असणाराकड ज्याने त्या ठिकाणी लंगूटही परिधान केलं नाही, त्या व्यक्ती बोध घेण्यासाठी जावं लागले. काय म्हणले? जनक भेटीशी पाठविला तेने, जनक भेटीशी पाठविला तेने तेने अभिमानाने खोटे केले, अभिमानाने खोटे केले. 700 पत्न्या, ती अवस्था. एवढंच नाही, 16,108 भोग भोगुनी ब्रह्मचारी. याच्या पलीकडे भागवतामध्ये एका ऋषीला 1 कोटी बायका. बायका किती त्याला महत्व नाही, प्रपंचात राहतो याला महत्व नाही. प्रपंचामध्ये राहणं वेगळं आणि प्रपंच आपल्यात राहणं वेगळं. प्रपंचात राहा पण प्रपंच आपल्यात नसला पाहिजे, हे लक्षात ठेवा. संसारात असा पण संसार आपल्यात नसावा, आलं का लक्षात ठेवा. किती आसक्ती धारण प्रपंच वासरो तुझे पायी मूळ, चित्त तुझे पायी मूळ,
प्रपंच वसरो चित्त तुझे पायी गुरु ऐसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे गंगा. अशा प्रकारे किती बायका आहे त्याला महत्व नाही, आसक्ती नाही, त्याला महत्व आहे. आणि माझ्या मार्तंडाची आसक्ती नाही. आणि एवढंच नाही, मणिमल्ल नावाचे 2 दैत्य होते. आता ते पौराणिक अर्थ ऐका. मणिमल्ल नावाचे 2 दैत्य होते. ब्रह्मदेवाची उपासना केली आणि उपासना केल्याच्या नंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि सांगितलं वरम ब्रूही, सांगा म्हणे तुम्हाला काय पाहिजे पोरो. त्याने सांगितलं काय देता. प्रत्येक मल्लाने म्हणजे आतापर्यंत प्रत्येक दैत्याने त्या ठिकाणी काय केलं असेल तर एकच उपासना करून एकच मागितलं, अमरत्व. ब्रह्मदेव म्हणले अरे 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 जे मायाकडे नाही ते मागू नका रे. का? अरे मलाच त्या ठिकाणी ते अमरत्व नाही, मी तुम्हाला काय देणार आहे. मग आता या पुण्याची पावटी सरे ऐका, तिथून येतात ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी. हा, मग तिथूनही त्या ठिकाणी तोही पुनरावृत्तीच्या मापा काय शिग झाला. पुन्हा यावंच लागतं ना त्याला, यावंच लागतं ना त्याला. अरे म्हणे माझ्याकडे ते मागू नका, मला ते देता येणार नाही. मग त्यांनी ते अफाट अशी शक्ती मागून घेतली. अमरत्वाची एक शक्ती देऊन टाकली. काय शक्ती दिली म्हणे, काही नाही, तुमचं रक्त खाली पडलं तर त्याच्यातून अनेक त्या ठिकाणी मलिमल्ल त्या ठिकाणी काय होतील, प्राप्त होतील म्हणे. मग ते वर प्राप्त करून घेतला आणि मग सगळ्यांना त्या ठिकाणी पळू कसुळ करून सोडलं. ज्याला ताकद येते ना मायबाप, ज्याला सत्ता येते ना, फक्त सत्ता त्या ठिकाणी नम्रतेने उपभोगता आली पाहिजे. आणि तिथं सत्तेचा अहंकार झाला रे झाला की प्रजेला त्रास झाल्याशिवाय राहत नाही. मणिमल्ल त्या ठिकाणी दोघंही त्या ठिकाणी युद्ध करायला लागले. देवांना पळू करून सुरू करून सोडलं आणि सगळे गेले कैलास पर्वतावर. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती. नवे नवे देवा एक काम करा म्हणे. काय झालं म्हणे, काही नाही, ते मणिमल्ल नावाचे 2 दैत्य त्यांनी आम्हाला पळू कसुळू करून सोडलेलं आहे, त्यांच्यापासून आम्हाला काय करा, सुटका करा म्हणे, आमची सुटका करा, सुटका करा. भगवान भोलेनाथ म्हणले काळजी करू नका, मी येईल. आणि मग मात्र त्या भगवान परमात्मा शंकराने चतुर्बुद्ध त्या ठिकाणी अवतार धारण केला. तो आजचा दिवस म्हणजे चंपा षष्ठी. ऐका, षष्ठीचा दिवस आहे तो. आणि मग प्रगट झाले आणि मग माळसेला सांगितलं, गौरीला सांगितलं एक काम कर, याला मारतो पण याचं एक थेंबी रक्त खाली पडलं नाही पाहिजे. आणि मग त्याचं रक्त खाली पडू दिलं नाही आणि त्याचा वध केला. मल्हार मार्तंड विठाला. आणि अशा त्या भगवान मार्तंडाची वारी करा. वारी करा म्हणजे नेमकं काय करा, त्याचं चिंतन करा, त्याचं नामचिंतन करा. पण लक्षात ठेवा, त्याच्या भक्तीला लागा, त्याची भक्ती करा, त्याची वारी करा. ऐका, त्याची वारी करत असताना, त्याची भक्ती करत असताना, त्याचं नामचिंतन करत असताना एक अडचण आहे. का? ऐका, सोहम पहिल्या चरणामध्ये अहम वाग्या सोहम वाग्या, सोहम पदावर आरूढ झालेल्या भक्ताला सुद्धा आणि अहम देहाला मी म्हणणाऱ्या आणि देवाला मी म्हणणाऱ्या दोन्ही भक्ताला सांगतात, बाबा रे तिथं अडचण आहे पुढं. म्हणजे कोणती अडचण आहे? ऐका ओ भक्त, ऐका ऐका राजांनो, ऐका. काय करा, भक्तीला लागलात ना, इच्छारूपी मुरलीला पाहू नका. इच्छारूपी मुरलीला तुम्ही पाहितलं पडाल नरकाद्वारी. कारण की भजन ते वंगळवाणी नरका जाणी चुकेना. एके दिवशी जगाचा मालक बसलेला असताना रुक्मिणी मातेनं विचारलं, का हो मालक? आणि काय इतकं तुमचं गायन करतात, 2-2 कीर्तन करायला लागलेत, रात्र भजन करायला लागले आणि त्यांच्या जीवनात दुःख, भजन करत नाहीत, असं आहे का? त्यावेळेस देवाने खूप गोड उत्तर दिलं, रुक्मिणी सांगू तुला? सांगा ना देव. अगं हे गातात माझ्यासाठी पण रडतात तुझ्यासाठी. आलं का लक्षात? गातात माझ्यासाठी पण रडतात तुझ्यासाठी, म्हणून दुःख आहे म्हणे, बाकी काय. इच्छा मुरलीस पाहू नका. काय माहितीये का महाराज, ती मुरली दिसायला भारी. बंडातात्या कराडकरांचं कीर्तन होतं आळंदीला आणि आम्ही साधक वर्ग असतानाच त्यांची
त्या मुरली शब्दाचा अर्थ सांगत असताना माझं तेवढं वय नाही, पण थोडंसं चुटका सांगून जाण्याचा प्रयत्न करतो. पहा, ऐका. इच्छा मुरलीस पाहू नका. इच्छेला मुरली काहून म्हणले? मुरली त्याचं कारण आहे, ती दिसायला छान असते, पण ती नाचताना काय करते माहिती का? हसते. आणि याडपटाला वाटतं माझ्याकडे पाहून हसली. तात्या म्हणले तू यासारखे 50 गंडवले ते. हा, प्रत्येकाला वाटतंय माझ्याकडे पाहून हसेल, तसं नाही म्हणे. इच्छा मुरलीस पाहू नका, पडाल नरकाद्वारी. पण माणसाची इच्छा अशी, मरायला जरी टेकलं संपत नाही बाबा. काय सांगावं तुम्हाला, आमच्या इकडलं म्हातारं इथलं घेत नाही. आता मगाच झालं आमच्या इकडलं म्हातारं 2-2 लेकरं, आणि मी सांगितलं ज्याची 2 आहेत 3 आहेत हीच बोंब आहे. लग्न झालं जवळ थांबत नाही. गेले कुठं? खिचडीन बोंडन 2 तोंड नासकाला गेले. नासकाला गेल्यानंतर तिकडं पण आता म्हातारीच. म्हातारं गळून गेलं. म्हातारं गळून गेल्याच्या नंतर बाजावर पडल्याच्या नंतर म्हातारी एकटीच इच्छा सांगते. शेवटला ही काय इच्छा होईल माणसाची ते सांगता येत नाही, ते सांगतो. म्हाताऱ्याची छाती घरघर करायली. लोक भेटायला यायला लागले. चालले, यायची क्वालिटी लय भारी. असा पदर लावणार. काय झालं ग? माय डांगऱ्याची छाती घरघर करायली. जाते काही आज जाते कर. अगं जगू दे त्याला. मरायच्या आधीच्या मारत्यात. बघायला गेल्यात मारतात माणसं, आणि जातात का बिस्कुटचा पुडा. माणसं मरायच्या आधी माणसं मारतात हो. जातात काय की. मग 4-2 गावातले म्हणले सखा तात्या. आणि काय झालं? काय नाही, अंशीराम तात्याला बोलवा. अंशीराम तात्या म्हणजे याजाने पैसे देणार इथले सोडून. अंशीराम तात्या आले आणि तात्या आले. काय झालं रे पोर? काय नाही बुवा, रावसाहेबांना त्या ठिकाणी आपल्या छाती घरघर करायली. अण्णाची छाती घरघर करायली. जाते का काय मग? काय सांग, पण अवघड होईल, त्याचे पोरं नासकाला आहे म्हणे. बोलवा लागतं. लावला ना फोन. 4-2 शाणे असतेच. शाणे बी असते तर 1.5 शाणे बी मयासारखे आहे का नाही? मया घेतलं तुम्हाला असू येईल. फोन लावला. अरे पप्पू, अण्णा जातेत. आता अण्णा जातेत. पप्पू म्हणला सुट्टी भेट ना. अण्णा जातेत रे. घेतो सुट्टी घेतो. सुट्टी घेतली. त्याला 2-3 नातू घरी आले. घरी आल्याच्या नंतर अण्णा त्या ठिकाणी पडलेले बाजाव पडलेले अण्णा. आणि त्या ठिकाणी पप्पून लेकर घेऊन आला नातरुंड. सगळे नाते अण्णा जवळ गेले. अण्णा नुसतं टुकमुक बघायला, बोलता येईना, पण टप्पू असा चालू होता. अण्णाचं असं चालू आहे. पोरांनी पाहितलं. 2 पोरं आली. अण्णा असंच करायला बोलतात येईना. नातू बिस्कुट घेऊन गेले. अण्णा बिस्कुट, अण्णा बिस्कुट झालवायला लागलं. अण्णा शेजारच्या काकानी कंदुरी केली. शर्व आणू का? कंदुरी काढाली का? ते जमते यायला आहे का नाही? अण्णा ते जमते. मग अण्णा त्या ठिकाणी टप्पू असं चालू. पण शिकलेल्या बायका हुशार. लहान तर पुटकून आलं बायको. काय सकाळपासून बघायले अण्णा असं करायले. बहुतेक कबाळ कुठंतरी पुरून ठेवले. बघा यायचा मेळ. बारक्याच्या बायकोन तसं सांगितलं की बारक्याने मोठ्याला बोलून घेतलं. दादा काय तिनं बघितलं? तिनं काय अण्णा असं करायले. तो काय म्हणणं बहुतेक भीतीमध्ये लपून ठेवलंय काय की. ते म्हणला भीतीत लपून ठेवले. पाडू ना मग. दोघं सकाळपासून भीत पाडायले. भीतीत काहीच सापडलं. पहिल्या भीतीमध्ये बाजा बसणाऱ्या काहीच सापडलं नाही का? भीतीमध्ये काहीच सापडलं नाही. हे तर बेजार झाली भीत पाडू. तरी अण्णाचा टप्पूच चालू. बारक्याने सांगितलं दादा अंशीराम तात्या याजाने पैसे देत होते म्हणा. मग त्याला माहित असून कुठं काय ठेवले त्याला विचारू. बोला म्हणे आश्रम तात्याला. अंशीराम तात्या म्हणजे आमचे लक्ष्मणराव सारखे खतरा.
आले ना, काय झालं पोरो? ज्यांना सकाळपासून असंच करायले, नाही नाही पोरो, नाही नाही पोरो. अहो सांगा ना, काय नाही नाही, काय नाही. म्हातारले चॅप्टर तर गाबाळ कुठं तरी ठुलंय, तात्या चॅप्टर. पण म्हणले महाग हात करायले, भीत पाडली, काय नाही काय नाही. ते म्हणले भीतीत नसन, दुसरंच काहीतरी प्रॉब्लेम. म्हणजे काय, म्हातारं बोललं पाहिजे 2 मिनिटाकरता. म्हणजे काय, परभणीला भारी डॉक्टर आले, म्हणले 25,000ला एक इंजेक्शन. एक इंजेक्शन दिलं की म्हातारं बोलतो. लाणी म्हणली माय एका महिन्याचा पगार देते, पण त्यांना बोलत तर. मोठी म्हणली मे बी 25 घ्या, बोलवा. दोन्ही सुनाकून 25 घेतले, किती झाली? 50 झाले. म्हणले आणा आता डॉक्टरला. डॉक्टरला आणला, सारखा बाजूला. म्हणले इंजेक्शन द्यायचं म्हाताऱ्याला, कायला? बोलण्याकरता. बोलण्याकरता इंजेक्शन द्यायचंय. म्हाताऱ्याला एक इंजेक्शन दिलं की म्हाताऱ्याचे होट असे बोलते, कशाचे बोल. दुसरं इंजेक्शन दिलं की म्हातारं बोलायला लागलं, अण्णा बोला पटकन, कुठं ठुलंय? अण्णा म्हणले सगळं शेजारच्या गंगूला गहू चालायची चाळणी दिली, ती आणली का? लहानीला तर चक्करच आली. हे तो मायावंत माय बाप कलह करायला लागल्या. बारकीला तर त्या ठिकाणी चक्करच आली, मोठी तर म्हणली माय 25 गेली. आता पेटणार आहेत का? पण लक्षात ठेवा, म्हातारं मरायला टेकलं, कितीचं नुकसान केलं. आणि भीत कमी बांधून देऊ का? भीत बी पाडली ना. म्हातारपणाला जाता जाता नुकसान करून घेतलं का? इच्छा मुरलीस पाहू नका, पडाल नरकाद्वारे माय बाप. लक्षात ठेवा, इच्छा अशी आहे मरेपर्यंत पूर्ण होत नाही. म्हणून हे साधकांनो, तिच्याकडे जाऊ नका. भजन जरी केलं, देतील तेवढे घ्या, त्याच्यामध्ये खुश राहा. एकदम त्या ठिकाणी जीवनाचं कल्याण होऊन जाईल. साधकारो का इच्छा मुरलीस पाहू नका, पडाल नरकाद्वारी. मग काय करा? बोध बुदली ज्ञान दिवता उजळा महाद्वारी. ऐका, बोध बुदली ज्ञान. ऐका, ते काय खंडेरायाचे ना दिवटा असतो, बुदली असते. बुदली म्हणजे तेल घालण्याकरता. ऐका, तेल घालण्याकरता असते. आणि तेल घालून त्या दिवटा उजळा महाद्वारी प्रकाशवान करा. ऐका, मग जीवरूपी वातीवर ऐका बोधरूपी तेल ओतायचं आणि मग तिला प्रकाशित करा. ऐका, जीवरूपी वातीवर बोधरूपी तेल ओतलं रे ओतलं की ज्ञान त्या ठिकाणी प्रगट होतंय. आणि ज्ञान प्रगट झालं की प्रकाश होते. ज्ञानाशिवाय प्रकाश नाही. आणि एकदा प्रकाश प्राप्त झाला रे झाला की तिथं द्वंद्व निघून जातं दैली दीपन न्यायाने. हा, ऐका, कोणता न्याय? दैली दीपन, पिष्ट पिसन. आणि मग मात्र ते बीज भरताचं त्या ठिकाणी वांग्याचं भरीत येणार आहे पुढं आपल्याला, आता पुढच्या ह्याच्यात. त्याच्यामध्ये सुद्धा पिष्ट पिसन न्याय एक आहे. ऐका, न्यायाचं वर्णन करत असताना न्यायशास्त्रकार असं सांगतात, दैली दीपन न्याय. दीप जे असते ना, दीप म्हणजे तो दीप असा असतो मायबाप, का घरची या उजेडू करावा, पारख्या अंधारू करवा, हे निनची गा पांडवा दीप जैसा. दीप त्या ठिकाणी हे माझे, हे ते नाही, सर्व ठिकाणी सर्वात ठाई एक वासुदेव. लक्षात ठेवा, सर्वांच्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी एक वासुदेव पाहतो. हे माझे, ते माझं, हे माझं कधीच करत नाही, असं प्रकाशवान व्हा. ऐका, का बुदलीच्या नादी लागू नका. आपलं ऐका, हिच्या नादी लागू नका. कोणाच्या? मुरलीच्या नादी लागू नका. इच्छारूपी मुरलीच्या नादी नाही लागलात की मग काय करा? आपला हा ऐका, हा दिवटा उजळायचा आहे, प्रकाशित करायचा आहे. कुठे करायचा आहे? देवाच्या द्वारामध्ये, देवाच्या समोर, देवाच्या समक्ष नवे नवे देवरूप व्हायचंय. लक्षात ठेवा. आणि त्या ठिकाणी देव आपण आहोतच का देव व्हायचंय? आहोतच, फक्त कळून घ्यायचं. लक्षात ठेवा. मग ऐका, प्राप्ताचीच प्राप्ती आपल्याला करायची. जसं की त्या नटणीचं उदाहरण दिलं जातं, आता देत नाही. मग प्राप्ताची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची असेल तर एक काम करा, आपण महाद्वारात जा आणि महाद्वारात गेल्याच्या नंतर त्या महाद्वारामध्ये जाऊन आपली आत्मरूपी ज्योत प्रकाशित करा. ऐका, एवढंच नाही, हे करत असताना त्या द्वारात जाऊन त्या ईश्वरचरणी काय अर्पण करायचंय? अभंगाचं शेवटचं चरण. आत्मनिवेदन रोड आत्मनिवेदन
करायची का? ऐका, शेवटच्या चरणामध्ये नाथबाबा अतिशय गोड वर्णन करतात. आत्मनिवेदन भरित रोडगा निवतील हारोहारी, एका जनार्दनी धन्य खंडेराय त्यावर कुंचावारी. ऐका आता मायबाप, शेवटच्या चरणाचा गोड अर्थ माझे नाथबाबा करतात. एक 5 मिनिटं माझ्यासाठी द्या. आत्मनिवेदन भरित रोडगा. ऐका, रोडगा त्या ठिकाणी आपल्या इकडे चंपाषष्ठीला आज भगवंताला नैवेद्य अर्पण करत असतात. ऐका, कारण की सगळं झाल्याच्या नंतर भक्ती करत असताना, देवाला त्या ठिकाणी पूजा अर्चा करत असताना नैवेद्य फार महत्त्वपूर्ण आहे. नैवेद्य त्या ठिकाणी देवाला दिला पाहिजे. इकडे आपल्या इकडे त्या ठिकाणी आज रोडगा करतात. काही भागामध्ये रोडगा करण्याची परंपरा वेगवेगळी. ऐका, रोडग्यामध्ये वापरण्याकरता 5 वस्तू लागतात. ऐका, रोडगा शब्दाचा अर्थ आणि रोडगा कसा बनवायचा. ऐका, ते रोडगा बनवत असताना इकडे कसा बनवतात माहीत नाही, कारण की प्रत्येक ठिकाणी थोडासा भाग बदलला की त्या ठिकाणी परंपरा बदलती. पात्रीला माणसं मेल्यावर जातात. तुमच्या इकडं आहेत, ध्यान आहेत, झोपले नाहीत हे की नाही. मग असं आहे, काही काही परंपरा असतात. ऐका, मग रोडगा बनवायचा असेल तर अगोदर बाजऱ्याचं पीठ लागतं. ऐका, चवी अनुसार त्या ठिकाणी बाजऱ्याचं पीठ घेतलं की चवी अनुसार काही ठिकाणी काही महिला त्या ठिकाणी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ टाकतात. त्याला लाखाचं पीठ कधी कधी टाकतात. म्हणजे थोडंसं टाकायचं. किती झाले? 2 झाले. त्याच्यामध्ये काही भागात मीठ टाकतात तर काही भागामध्ये गूळ टाकतात. काय टाकतात? गूळ टाकतात. किती झाले? 3 झाले. काही भागामध्ये त्या ठिकाणी टाकत असताना तूप टाकतात. ऐका, तूप टाकतात. तूप टाकत असताना मात्र त्या ठिकाणी काही भागामध्ये त्या ठिकाणी तूप नाही तर काही भागामध्ये तेल टाकतात. किती झाले? 4 झाले. आणि काही भागामध्ये पाण्याने ते मळतात, नाहीतर काही भागामध्ये दुधाने मळतात. मळणं म्हणजे घट्ट करावं लागतं. ऐका, घट्ट करायला किती झाले? 5. आता ह्या 5 वस्तू लक्षात ठेवा. 5 वस्तू त्या ठिकाणी झाल्या. मग रोडगा करत असताना रोडगा पातळ नसतंय मायासारखं. रोडगा कसा असतंय? जाड असते. जाड करायचा आणि त्याला काय करायचं? भाजायचं. जाळायचं की भाजायचं? वांग जे असते, वांग आपण जाळायचं की भाजायचं? हा, जाळायचं की भाजायचं? भाजायचं, जाळायचं नाही. जाळणं म्हणजे राख करणं आहे. ऐका, भाजावं लागतं. भाजल्याच्या नंतर त्याचं बी पुन्हा उगवत नाही. ऐका, पुन्हा उगवत नाही, पण चव मात्र लागते. तसं हा देहरूपी रोडगा भाजला की पुन्हा जन्माला येत नाही, पण मात्र आता आत्मकल्याणाचं साधन होतंय. विठाला ऐका, मग पंचभूतांनी निर्मित हा रोडगा. 5 वस्तू सांगितलं ना, तसं पंचभूतांनी निर्मित हा रोडगा त्या ठिकाणी काय करा? खंडेरायाला समर्पण करा. ऐका, खंडेरायाला हा रोडगा आपला समर्पण झाला पाहिजे. ते नाही, ते रोडगे किती भेटते त्याला? ऐका, त्यांनी सांगितलं, बाबा रे, तुझा हा रोडगा मला त्या ठिकाणी, अर्जुना, अरे भजन करण्याच्या योग्यतेचं कोण असेल तर मी, बुद्धी समर्पण करण्याच्या योग्यतेचं कोण असेल तर मी. का? येत एकच लीला तरले जे सर्व भाव मज भजले, त्या आईलीची थडी विसरले मायाजा. अरे सर्व भावाने म्हणजे 5 प्रकारच्या भावाने त्या ठिकाणी त्याला भाजा. ह्या रोडग्याला समर्पण करा. आत्मरूपी त्या ठिकाणी रोडगा. पण पंचभूताचा हा मेळा, देह सत्यत्व निराळा. ऐका, पंचभूताने निर्माण झालेला हा गोळा, हा रोडगा मला समर्पण करा. खंडेरायाला समर्पण हा रोडगा केला की धन्य खंडेराव त्यावर कुंचा वारी. ऐका, मग खंडेराव त्याच्यावर कुंचा. आता कुंचा ह्या म्हाताऱ्या माणसांना, म्हाताऱ्या बायांना माहिती, कुंची. पहिलं काय होतं? टोपरं वेगळं. आता ऐका, टोपरं वेगळं आणि कुंची वेगळी. गुरुवारी महाराज खूप गोड सांगत होते. कुंची म्हणजे काय? टोपरं फक्त इतरोकच आणि कुंची अंग भरून असायची. कशी असायची? कुंची अंग भरून. आता कुंची नाही, टोपरं नाही, आता हागीज. हागीज बी मुतीज बी त्याच्यातच. अवघड झालं आता. कशाचं काय बाबा, अवघड झालं. काय सांगू लागलो?
कुंची कुंची अंग भरून असे तसं मग मात्र आत्मस्वरूपाचा बोध सर्व अंगभर त्या ठिकाणी भगवान परमात्मा आपल्याला परिधान करतो आणि त्या बोधाने आपण आरूढ झालो की मग देह जाहो आत्मा राहो पांडुरंगी दृढ भाव कुत्ता जाने आहो चमडा जाने एकदा का तो बोध ठसला ना देहाची आसक्ती राहत नाही आणि ते आसक्ती राहण्याकरता भगवान परमात्मा बोधरूपी कुंच आपल्यावर काय करतो वारी घालतो लक्षात ठेवा आपल्यावर घालतो आणि ते पांघरून एकदा आत्मस्वरूपाचं पांघरून किंवा आत्मज्ञानाचं पांघरून आपल्यावर आलं की जगाची काय टाप आहे मायेची काय टाप आहे काय त्या काळाची टाप आहे नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा यमधर्म सांगी दुता तुम्हा नाही तेच सत्ता जेतो होय कथा सदा घोष नामाचा ज्ञानेश्वर भगवान खंडेरायाच्या चरणी समर्पित करून मायबाप खऱ्या अर्थाने आज थोडं कारण की मी ह्या अभंगाचं थोडंसं चिंतन करून आलो त्या चिंतनाच्या बदल्या त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला कारण की नैमित्तिक जर सेवा असली तर थोडंसं चिंतन करणं अत्यंत वक्त्याचं तसं तर मी चिंतन करून प्रत्येक अभंग मांडण्याचा प्रयत्न करतो परंतु हा अभंग एकतर त्या ठिकाणी मी आताच काशीहून आलो माझं 4 धाम यात्रा असतात बाबा 4 धाम यात्रा करत असताना आमचे अवचार आहेत यांच्या गावी माझी आज 10 वर्षापासून रामकथा भागवत माझंच लावतात विशेष प्रेम आहे त्यांचं ऐका अतिशय त्यांचं प्रेम असल्यामुळे कथा दोन्हीही माझ्या गुरुवर्य चंद्रशेखर बाबा यांनी मला एकदा सांगितलं होतं माऊली भागवत कथाकाराने कमीत कमी 300 श्लोक पाठ करून भागवत करावं ऐका 300 श्लोक पाठ करून त्यांच्या कृपेनं मी बासरला 21 दिवस दरवर्षी अनुष्ठानला जातो म्हणून माता सरस्वतीनं मला इथं बोलवलं असं मला वाटतंय ऐका अनुष्ठानला जातो आणि तिथं गेल्याच्या नंतर साधना करतो मी 2000 भागवत ग्रंथाचे श्लोक पाठ केले होते ऐका म्हणून जाता जाता 5 मुद्दे माझे प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो तेवढे घेऊन जा मायबाप ऐका एक मुद्दा असा आहे की त्या ठिकाणी याच देहामध्ये आपल्याला सात्विकतेनं वागता येतं म्हणून या देहामध्ये आपण काय केलं पाहिजे जगाच्या मालकाचं भजन करून गळ्यामध्ये पवित्र माळ घातली पाहिजे एक मुद्दा आहे नवे रोज उठून आपल्याला गंध त्या ठिकाणी आपण कपाळाला लावला पाहिजे दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा आई वडिलाची सेवा केली पाहिजे चौथा मुद्दा त्या ठिकाणी गायीची संतांची आई वडिलांची मी सांगितलंच गायीची संतांची देवाची आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे आणि शेवटचा मुद्दा सांगतो मायबाप व्यसनाधीश होऊ नका कोणतंही व्यसन खूप वाईट आहे ऐका मी नेहमी सांगत असतो सगळ्यात जर मोठं व्यसन जर कोणतं असेल तर मदिरापान आहे ऐका भागवतामध्ये बी मी त्याला एक त्या ठिकाणी तर्क वापरला बाबा भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये एक श्लोक आलेला आहे ऐका दारू पिणाऱ्याची बायको जर त्याला सोडून गेली ना तिला तीळ मात्र पाप लागत नाही हां 5 नवऱ्याला बाईनं सोडून जाऊ नये पण एका नवऱ्याला जर सोडून गेली तर तिला तीळ मात्र पाप लागत नाही भागवत सांगते ऐका हां सोडून जाऊ नका मला परभणीच्या बाहेर जाऊ द्या 5 नवरे दुशिलो दुर्भगो व्रत जडो रोग्य धनो पिवा नस्त्रीवीर्ण हंतव्य मदिरा सुधीर पातकी बाबा ऐका दुशिलो दुर्भगो वृद्ध जडो रोग्य धनो पिवा धनहीन असेल दुष्ट असेल रोगी असेल कपटी असेल दरिद्री असेल या 5 नवऱ्याला बाईनं सोडून जाऊ नये मदिरा सुधीर पातकी दारू पिणाऱ्या नवऱ्याला जर ती सोडून गेली तर भगवान श्रीकृष्ण सांगतात पाप लागत नाही लक्षात असू द्या अशा प्रकारे म्हणून निर्व्यसनी व्हा जीवनाला कृतार्थ करा आणि जीवनाचं सार्थक करून घ्या मायबाप नाहीतरी जाम पर जाम पीने से क्या फायदा रात को पी सुबह उतर जाएंगी एक बार हरि नाम का प्याला पीकर देखो प्यारे जिंदगी सवर जाएंगी ऐका जिंदगीचं कल्याण करून घ्यायचं असेल तर जगाच्या मालकाचं चिंतन केलं पाहिजे जगाचा मालक नाही महाराज होता आलं नाही साधू होता आलं नाही देव होता आलं कमीत कमी माणूस म्हणून जगा माणूस म्हणून जगण्याचं साधन म्हणजे आध्यात्मिक आहे नामचिंतन आहे देवदेव आहे लक्षात घ्या आपले पवित्र माळ आहे अशा प्रकारचं वर्तन करून आपलं जीवनाला कृतार्थ करा आज ज्यांनी हा उत्सव अतिशय प्रेमाने त्या ठिकाणी साजरा करत आहेत आमचे रामकिशनजी बापूरावजी तुरे पाटील ऐका यांनी अतिशय सुंदर नियोजन केलं आणि जीवनामध्ये खऱ्या अर्थाने हे पूर्ण त्या ठिकाणी पुण्य त्यांच्या जीवनात त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि मी सांगेल त्यांच्या जीवनामध्ये आरोग्य सुख समृद्धी तर आहेच आहे पण सगळ्यात महत्त्व आत्ताच्या काळात आरोग्य महत्त्वाचे आणि ते आरोग्य प्राप्त होऊन त्यांना अशीच परमार्थाची वाटचाल त्यांच्या जीवनात घडो अशी माझ्या सरस्वती मातेच्या चरणी खंडेरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेला विराम